शरद पवार गट अजित पवार गटात विलीन होणार, जयंत पाटलांची मोठी घोषणा। गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांचा पक्ष एनडीएमध्ये येणार असल्याची चर्चा सुरू आहे। अशातच आता एनडीएमध्ये येण्याआधी दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण करा अशा सूचना भाजपनं दोन्ही राष्ट्रवादीला केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलीनीकरण झाल्यास दोन्ही राष्ट्रवादींना केंद्रात एक मंत्रिपद देखील दिलं जाईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। मात्र आता यावर भाजपच्या एका बड्या नेत्यानं भाष्य केलंय। भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांना दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर आणि एनडीए प्रवेशावर प्रश्न विचारण्यात आला होता। यावर बोलताना महाजन यांनी म्हटलं की एनडीए सोबत दोन्ही येण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं असं आमचं कुणीही काही म्हटलेलं नाही। आमच्याकडे नवीन पक्ष कुठला येणार नाही हे मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। हा त्यांचा प्रश्न आहे, त्यांनी त्यांच्या पक्षामध्ये विलीनीकरण करावं की नाही हा त्यांचा निर्णय आहे। सूत्र काय म्हणतात तो भाग वेगळा आहे, मात्र मुख्यमंत्र्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलंय। गिरीश महाजन यांना यावेळी उद्धव ठाकरे यांच्या रामरक्षा म्हणण्याचं काम तुमचं असलं तरी रामाची रक्षा करणं आमचं काम आहे या विधानावर प्रश्न विचारण्यात आला होता। यावर बोलताना महाजन यांनी म्हटलं की उद्धव ठाकरे यांच्यात रामच राहिला नाही, म्हणून त्यांना आता रामाची आठवण आली आहे। उद्धव ठाकरे यांच्यात रामच नाही तर त्यांच्या मागे सेना सुद्धा राहिली नाही, त्यामुळे ते आता राम आठवून सर्व ठिकाणी जाऊन आता टाळ्या वाजवतात, भजन कीर्तन करतात। ज्या काँग्रेसनं राम मंदिराला विरोध केला, रामाला काल्पनिक म्हटलं, त्याच्या मांडीवर तुम्ही बसलात तर तुमची काय परिस्थिती होणार? आता किती नौटंकी केली, किती नाटकं केली, त्याचा कुणावरही परिणाम होणार नाही।